राज्यामधील शासकीय कंत्राटदारांनी राज्याच्या विविध विकास कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। मात्र शासकीय विभागांकडून कंत्राटदारांना देय असलेली मोठ्या प्रमाणावरची बिलं ही 15 ऑगस्ट 2026 पर्यंत अदा करण्यात आलेली नाहीयेत। महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशननं या गंभीर प्रश्नाबाबत शासनाकडे वेळोवेळी वेगवेगळी निवेदनं दिली, पत्र दिली आणि मागण्यांच्या माध्यमातून पाठपुरावा देखील केलाय। तसंच प्रलंबित बिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष देखील वेधून घेतलं। मात्र अद्यापही अपेक्षित तोडगा न निघाल्यामुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र अशी नाराजी निर्माण झाली। आज या विरोधामध्ये आंदोलन देखील केले जाणार आहे। दरम्यान यावरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपल्याला बघायची आहे। कुंभमेळ्यामध्ये भ्रष्टाचार आहे, पण कंत्राटदाराला पैसा दिला जात नाही। कंत्राटदार कामं करत नाहीत कारण त्याला पैसे देखील मिळत नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे। कंत्राटदाराचं प्रचंड उधळपट्टी दुसऱ्या नवीन कामावर चालली। रस्त्याच्या आणि मोठमोठ्या रस्ते समृद्धी आणि आपला काय म्हणतो त्याला शक्तीपीठ सारख्या आणि कंत्राटदाराचे पैसे देण्यासाठी हे होतं। तुम्हाला इतरांचे ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चालला आहे कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। हे पैसे उधळण्यासाठी आहेत का? आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झाला आहे, उद्ध्वस्त झाला आहे। ग्रामीण रस्ते असतील, शहरी कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही कारण त्याला पैसे मिळत नाही। तो बँक करप्ट झाला आहे। मग पहिले पैसे त्यांचे द्या ना आणि मग हे सगळे गोष्टी करा, पण नाही, फार थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले आहेत। गेल्या 1.5 वर्षांपासून प्रलंबित असलेला रायगड आणि नाशिक या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलाय। नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेच्या भरत गोगावले यांची वर्णी लागली। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू होती। अखेर शासकीय परिपत्रकाद्वारे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली। यानंतर अखेर पांडुरंग पावला अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे असा संघर्ष टोकाला पोहोचला होता आणि अखेर गोगावलेंनी बाजी मारली। दरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन आणि भरत गोगावले या दोघांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली। मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून पाठवण्याच पावलं असं मी म्हणेल, पण चांगलं झालं। म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतो, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळ तेव्हा होईल, इकडे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार। आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे, मागच्या काळी 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो, पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल। आम्ही समाधानी आहोत की आज आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्रा वहिनी यांचे आभार मानतो मी मगाशी सांगितलं। आणि मग माझ्या जिल्ह्यातले आम्ही 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि माझ्या तमाम जनतेचे, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधव या सगळ्यांच्या मनापासून आणि सगळ्या अधिकारी वर्गांचे आभार मानतो। पुढची नाशिकमधली एक धक्कादायक अशी बातमी आहे। नाशिकमध्ये एका प्रेयसीनं प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे। मित्राच्या मदतीनं प्रियकराची तिनं हत्या केलेली आहे। प्रेयसी आणि तो प्रियकर गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती आहे। पुरावे नष्ट करण्यासाठी तब्बल 18 तास हा मृतदेह घरामध्ये ठेवण्यात आला आणि मध्यरात्री कसारा घाटामध्ये नेऊन हा मृतदेह फेकण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं कसारा घाटामधून हा मृतदेह शोधलाय। मृत व्यक्तीचं नाव वसंत गोरखनाथ सातपुते असं आहे। मद्य आणि जुगाराचा नाद असल्यामुळे प्रेयसीनं या प्रियकराची हत्या केली आहे। संशयित महिला हसीना शेख, साहिल शहा आणि मोईन शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पुढचा तपास सुरू आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। मुकुल, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे जी पोलिसांकडून माहिती मिळते आहे। सुरुवातीला पती पत्नी यांच्यामध्ये वाद झाला अशी माहिती मिळालेली होती, मात्र गेल्या 15-1 वर्षापासून हे दोघं जण लिव्ह इन मध्ये राहत असल्याची माहिती मिळालेली होती। त्याचबरोबर जो मयत आहे त्याला जुगार मद्याचा नाद होता
आणि त्यामधून दोघांमध्ये भांडणं होत होते अशी देखील माहिती समोर आलेली होती. आणि कुठल्याही स्वरूपाची मिसिंगची तक्रार नसताना युनिट 1 क्राईम ब्रँचचे नजीम पठाण यांना गुप्त खबरामार्फत ही माहिती मिळालेली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला. पहिले तिघांना ताब्यात घेतलं आणि नंतर कसारा घाटामध्ये जाऊन त्यांनी मृतदेह देखील ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी एका गुन्ह्याचा उलगडा केलाय. मात्र आणखी काही वेगळी कारणं आहेत का याचा देखील तपास केला जात आहे. अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. पाहूया पुढची बातमी. अयोध्येमधील राम मंदिरामधल्या दानचोरीचा अहवाल बंद लिफाफ्यामध्ये दाखल करा. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला हे आदेश दिलेले आहेत. देणगी चोरीच्या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्ला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळेला एसआयटीचा अहवाल आम्हाला देखील देण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मात्र ज्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही अशा लोकांना एसआयटीचा अहवाल दिला जाऊ शकत नाही अशी भूमिका सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली आहे. अर्धा ऑगस्ट महिना सरला तरी देखील पुरेसा पाऊस अनेक भागामध्ये झालेला नाहीये आणि त्यामुळे अर्थातच चिंता वाढतीये. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तसंच ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये काही प्रमाणावरती पाऊस झाल्याच्या नंतर आता मात्र पावसानं पाठ फिरवली. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरती पिकांना जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. धुळे जिल्ह्यामधील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. बघितलं तर आता आपण धुळे तालुक्यातील नकाणे गावात आता आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी काही पिकं आहेत ती पिकं आता वाचवण्याची धडपड जी आहे ती शेतकऱ्यांकडून सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांकडे जो काही उपलब्ध पाणी साठा आहे त्या पाणी साठ्यावरती आता ही पिकं जी आहे ती वाचवली जात आहेत. त्या पिकांना पाणी पुरवठा केला जातोय. मात्र पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि यामुळे जर का पाऊस अद्यापही अजूनही वेळेवरती आला नाही किंवा पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही तर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्यांवरती येणार असल्याचं नाकारता येत नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांकडून आता पावसाची पुन्हा एकदा प्रतीक्षा लागल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याला पावसाचा इशारा दिला जातो मात्र पाऊस होत नाही. त्यामुळे ढगाळ वातावरण कायम असतं आणि असं असलं तरी पावसाची जी काय अपेक्षा शेतकऱ्यांना असते, पावसाची वाट ज्या पद्धतीने पाहिली जाते ती वाट मात्र फोल ठरताना या ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्यामुळे एकंदर आपण जर बघितलं तर एकीकडे राज्य सरकारने अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना राबवलेली असली, शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नसला तरी दुसरीकडे मात्र या दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांवरती जी काही संकट आहे ते संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पुढच्या काळासाठी नियोजन करावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. विदर्भातील सर्वात महत्त्वाचं गोसेखुर्द धरण सध्या 63% भरलंय. अल निनोमुळे आणि पाणी टंचाई निर्माण झाल्याची शक्यता लक्षात घेऊन धरण प्रशासनानं आतापासूनच पाणी बचतीसाठी मोठी पावलं उचलली आहेत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये कपात करण्यात आली. भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या 3 जिल्ह्यांमधील तब्बल 2.59 लाख हेक्टर शेतीचं सिंचन हे या धरणावरती अवलंबून आहे. आगामी रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी अतिरिक्त पाणीसाठा सुरक्षित असा ठेवण्यातही आलेला आहे. यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळू शकतो. गोसेखुर्द धरणावरून या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी. राज्यात यावर्षी सर्वत्र अल निनोचा फटका बघायला मिळत आहे. या अल निनोमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊसही पडल्याची परिस्थिती आहे तर काही भागांमध्ये कोरडं ठाक असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आपण भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या वर्षी भंडारा जिल्ह्याचा आणि सोबतच लगतचा नागपूर असो, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला गोसेखुर्द हा प्रकल्प सध्या 63% या प्रकल्पात जिवंत जलसाठा आहे. आणि बघू शकतो अथांग सागर जरी इथं दिसत असला तरी यावर्षी रब्बी हंगामामध्ये येणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना जो सिंचनासाठी जलसंकट उभं ठाकेल ते तसा कुठलाही संकट शेतकऱ्यांवर येऊ नये याकरिता गोसे प्रकल्प कार्यालयाने नियोजन केलेलं आहे. आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत मागील वर्षी 46% धरण भरलेलं होतं. मात्र यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे धरण प्रशासनाने एक नियोजन केलेलं आहे. आता 63% पर्यंत जलपातळी इथली वाढलेली आहे. मागील वर्षी एल निनोचा फटका नसल्यामुळे 10,000
दलघमी पाणी सोडण्यात आलेलं होतं. मात्र यावर्षी दुष्काळ बघता 3000 दशलक्ष घनमीटर पाणी सोडलं. म्हणजे याचाच अर्थ 7000 दशलक्ष घनमीटर पाणी न सोडता त्याचं नियोजन गोसे धरण प्रशासनाने योग्य पद्धतीनं केलेलं आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, गोसेखुर्द धरण, भंडारा. सर, यावर्षी आपलं जवळपास आता 63% पाणीसाठा आहे आज रोजीचा, आणि गेल्या वर्षी या दिनांकास आपला जवळपास 46% पाणीसाठा होता. आणि एल निनोची परिस्थिती आणि दुष्काळी परिस्थिती पाहता धरण प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार चालू हंगामात आपण पाणीसाठा हा जास्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्यानुसार आपण पाणीसाठा जास्त ठेवलेला आहे. जळगाव तालुक्यामधील ममुराबाद या गावामध्ये देखील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या भोवती 15 दिवसापासून साठलेल्या पाण्याचा वेढा कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची अँग्लो उर्दू शाळा बंद करून मुस्लिम मदरसा या ठिकाणी भरवली जाते आहे. जागा नसल्यामुळे 1ली ते 5वीचे वर्ग हे एकाच वर्गखोलीमध्ये भरतात. त्यामुळे तातडीनं पाण्याचा निचरा करून शाळेला जाण्याचा मार्ग दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली आहे. इकडे पानी ये ओरला रचलेला है, यानी बच्चों को आने जाने के लिए बहुत तकलीफ है. मैं सादी ज़बान में बोलना चाहता हूँ, क्योंकि हमको बहुत परेशानी का सामना करना पड़ता है. अभी हमने पानी जमा तब से मुस्लिम ट्रस्ट को एक एप्लीकेशन दिया कि हमको बैठने के लिए व्यवस्था की जाए ताकि बच्चों का शैक्षणिक नुकसान नहीं होना चाहिए. आम्ही प्रयत्न करून करून थकलो आणि शाळेच्या मुलांचा जे दुरुपयोग होतोय त्याच्यासाठी आम्ही रस्ता रोको पण केला होता, आणि त्यांना जायला तितकी कठीणाई होते की आम्ही त्याला हातून उचलून झेंडावंदन केलं. आणि ज्या मोदीविषयी आम्ही गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रत्येक ठिकाणी धाव घेतलेली आहे. आता माझ्या घरात 4-5 लेकरं आहे. आता ते पाणी पावसाळ्याचा काही जाणार नाही, तो इचुकाटा नाही, तो येईन का लेकरं येणार नाही लेकरं. कारण की मग ते 10 लाखाचा रोड आहे, तिच्यावर एक लेकरू नाही आलं. तो फुकचाडा रोड आमच्या पोरानं करलं, त्या रोडानं पोरं वापरताय. मग 10 लाखाचा रोड मला कळलं नाही काय आहे. 10 लाखाचा रोड आहे, म्हणजे 10 लाख रुपये खर्च झाले. हा खर्च झाले रोडावर. कोणी केलं? हे आमच्या गरम पंचायत वाल्यानं हे 10 लाख रुपये खर्च करले. हे 10 लाखचा रोड आहे का पहा तुम्ही. कैसे पानी भर गए यहाँ पे? वो मोरा तारीख वो दवा दे नीचे. अभी कब से तुम गए ना स्कूल में? 1 महीना होगा. 1 महीना 2 महीना हाँ बोलो ने बंद. हाँ हाँ, 1 महीने से नहीं गए. अभी क्या मांग है आपकी? हमारी मांग पूरी कर दो, ये पानी हटा दो. पानी हटा दो, और बारिश वापस आ गया तो कैसे करेंगे फिर? जी हमारे को एक रास्ता बना दो, दोनों रास्ते बना दो. अभी क्या दिक्कत आ रहा है आपको स्कूल में जाने को? पूरा पानी भर गया, रास्ते नहीं जाने के लिए. तो जाने रहे स्कूल में? नहीं. क्यों? दूसरे स्कूल में पढ़ ले, मदरसे के अंदर. बघूया पुढची बातमी. वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होती आहे. 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलाच्या खांबांच्या वरपर्यंत पाणी पोहोचलंय. घाटांमधला संपर्क देखील विस्कळीत झालाय. गेल्या 3 दिवसांपासून बोटींची वाहतूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे उपजीविकेवरती देखील परिणाम झाल्याचं नावाडी समाजाचं म्हणणं आहे. पहाड़ी क्षेत्रों पर होने वाली बारिश के बाद अब काशी में गंगा ने रौद्र रूप धारण कर लिया है. लगातार गंगा के जलस्तर में बढ़ोतरी जारी है. आज सोमवार के दिन भी करीब 2 से 3 सेंटीमीटर प्रति घंटे की रफ्तार से बढ़ोतरी हुई है. अभी की रिपोर्ट माने तो 66 मीटर के करीब पहुंच चुका है वाराणसी में गंगा का जलस्तर. एक तस्वीर हम आपको दिखाने का प्रयास करेंगे कि ये देखिए, ये वाराणसी और चंदौली को जोड़ने वाला सबसे महत्वपूर्ण पुल है. मालवीय ब्रिज और ऊपर से ट्रेन जाता हुआ, लेकिन नीचे आप गंगा के बहाव को अनुभव करिएगा. काफ़ी तेज बहाव है. पिलर के ऊपर जो पानी चढ़ रहा है आप वो भी देखिएगा कि किस तरह से आम दिनों की तुलना में यहाँ पर गंगा के जलस्तर में वृद्धि हुई है. इसके अलावा घाटों का जो आपसी संपर्क है वो टूट चुका है. लगातार जल पुलिस की तरफ से, एनडीआरएफ की तरफ से भी लोगों से सतर्क रहने की सलाह दी जा रही है और निर्धारित स्थान पर ही श्रद्धालुओं से स्नान करने की अपील की जा रही है. जो नाविक समाज के लोग हैं उनसे हम बात करते हैं. कितना देर रात से कितना परिवर्तन हुआ है? कम से कम इसमें 24 घंटे के अंदर में कम से कम 8 फुट पानी बढ़ा हुआ है. 8 फीट पानी बढ़ गया. कितने दिनों से नौका संचालन बंद है? 3 दिन से. यानी नाव नहीं चल रही है? नहीं, बोट बंद है. एबीपी न्यूज के लिए वाराणसी से निशांत चतुर्वेदी. तर वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्यानं मोठी वाढ होतीये. या सगळ्याचा परिणाम धार्मिक कार्यक्रमांवरती देखील होतो आहे.
दशाश्वमेध या घाटावरती होणारी जगप्रसिद्ध गंगा आरती आता घाटाच्या ऐवजी छतावरती केली जाते आहे. सततच्या पावसामुळे प्रयागराजमधल्या जलनिस्सारण प्रणालीची पोलखोल झाली. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचून राहिलंय आणि प्रयागराजच्या उच्चभ्रू अशा जॉर्ज टाउन भागामधील पोलीस ठाण्यामध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं. जॉर्ज टाउन पोलीस ठाण्याच्या आतमध्ये 2 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलंय. पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यामध्ये आपली दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. उत्तराखंडमधल्या पौरी गढवाल जिल्ह्यामधील ऋषिकेश चिल्ला या रस्त्यावरती बीन नदीमध्ये एक गाडी कोसळली. रात्री 9 वाजता या घटनेची माहिती मिळताच SDRFचं पथक हे घटनास्थळी पोहोचलं. खवळलेल्या नदीमध्ये आणि या अंधारामध्ये बचाव कार्य त्यांनी केलंय. SDRFच्या जवानांनी अथक प्रयत्नांच्या नंतर गाडीमधल्या 2 जणांची सुखरूपपणे सुटका केली आहे. बस इतना बहुत है जिला जोगिंदर